नमस्कार, सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज मी कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा ते दाखवणार आहे। उन्हाळा म्हटला की सगळीकडे बाजारात आपल्याला कलिंगड बघायला मिळतात। बाजारातून कलिंगड आणलं तर आपण काय करतो, कलिंगडचे तुकडे करून मुलांनाही देतो, आपणही खातो। तर कधीतरी आपण जर मुलांना कलिंगडचा ज्यूस दिला तो मुलांनाही फार आवडेल। कलिंगडचा ज्यूस बनवणं सगळ्यात सोपं आहे। तर आज माझ्या व्हिडिओमध्ये कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा ते दाखवणार आहे। मग चला पाहूया। कलिंगड ज्यूससाठी लागणारे साहित्य: एक कलिंगड घेतलेला आहे, एक वाटी साखर, सैंधव मीठ, लिंबाचा रस आहे आणि तुम्ही ताजी फ्रेश तर पुदिना असेल तुम्ही घेतला तरी चालेल। हा माझा वाळलेला पुदिनाची पानं आहे ते मी घालणार आहे। आता आपण कलिंगड कापून घेऊ। आता कलिंगडचे आपण तुकडे करून चौकोन पीस करून घेऊ। आता आपण ह्याचे तुकडे बारीक करून घेऊ आणि बिया काढून घेऊ। अशा पद्धतीने मी कलिंगड चिरून बिया काढून घेतलेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कलिंगडचे तुकडे घालून घेऊ। आता त्यामध्ये आपण साखर घालून घेऊ, एक वाटी। हे सैंधव मीठ आहे चवीसाठी मीठ। हे लिंबाचा रस आहे, एक चमचा। आणि ही पुदिन्याची पानं तुमच्याकडे ताजी असेल तर तुम्ही घालू शकता। आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र मिक्सर मध्ये करून फिरवून घेऊ। आता आपला ज्यूस तयार झालेला आहे। हे मिक्सर मधून मी फिरवून घेतलेलं आहे सर्व जिन्नस। आता हे मी गाळून घेणार आहे। आता हे आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने माझा ज्यूस तयार झालेला आहे आणि पूर्ण मी आता गाळून घेतलेला आहे तो। आता आपण हा ज्यूस ग्लास मध्ये ओतून घेऊ। आता आपला ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण ग्लास मध्ये ओतून घेऊ। त्याआधी आपण काय करायचं, ग्लास मध्ये पहिला बर्फ घालून घेऊ। बर्फ झाला, त्यामध्ये कलिंगडचे तुकडे घालून घेऊ आपण। आता आपला हा ज्यूस झालेला आहे तो ओतून घेऊ। आता आपले बाहेर जसा भेटतो त्या पद्धतीने ज्यूस तयार झालेला आहे। त्यामध्ये मी अजिबात कलरही घातलेला नाहीये, पाणीही घातलेलं नाहीये। अर्ध्या कलिंगड मध्ये आपला इतका भरपूर पातेले भरून आपलं ज्यूस तयार होतो। अशा पद्धतीने आपल्याला गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये आपण जर ज्यूस मागितला तर या पद्धतीने आपल्याला देतात। मग तोही आपण आता घरच्या घरी बनवू शकतो। हा मी पिऊन बघते आणि तुम्हाला सांगते की कसा झालेला आहे ज्यूस।
खूपही टेस्टी आणि गोड पण लागत आहे, कारण आपण यामध्ये पुदिन्याची पानं घातल्यामुळे फ्लेवर वेगळाच येतो आणि खूप थंड पण आहे, त्यामुळे छान झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सवाई गृहिणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.